सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा. नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा 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 स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, आज आपण आलेलो आहोत जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यामध्ये आणि तिथल्या या सगळ्या ताया इथे आलेल्या आहेत आणि खूप छान वाटते सगळ्या ताया जेव्हा इथे येतात सोहळा सख्यांचा ह्या कार्यक्रमामध्ये. अगदी बाहेर समजून इथे येत आहे, खूप छान वाटतं. त्यामुळे अजिबात वेळ न घालवता आपण आपला पहिला खेळ सुरू करूया, ज्या खेळाचं नाव आहे हुकुमाची राणी ही. आणि अर्थातच उद्या 21 एप्रिल संध्याकाळी 7 वाजता सन मराठी वाहिनीवर एक नवीन मालिका सुरू होते, ज्या मालिकेचं नाव आहे हुकुमाची राणी ही. आणि सुरू करूया आपला हा खेळ, ज्या खेळाचं नाव आहे हुकुमाची राणी ही. आणि त्यासाठी आपण काही जनरल नॉलेजचे प्रश्न विचारणार आहोत. बघूया कोणाचं जनरल नॉलेज किती चांगलं आहे ते. आणि ज्या ताई जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तरं देतील त्या असतील आजच्या आपल्या या खेळाची हुकुमाची राणी. आणि उत्तर येत असेल तर उडी मारून टाळी वाजवायची. हा, तर पहिला प्रश्न असा आहे, अत्यंत सोपं आहे, अत्यंत सोपं आहे. पहिला प्रश्न आहे, दिवाळीतील 4 फळांचे नाव पदार्थ सांगा. नाही, हा. आणि ताई, दिवाळीतील 4 पदार्थांची नाव. हा. चिवडा, चकली, शंकरपाळे, करंजी, लाडू. मी 4 सांगितले होते, तुम्ही 5 सांगितलेले, त्याच्यामुळे हा प्रश्न बाद करण्यात येणार नाही आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि आता पुढचा प्रश्न आहे, कुठल्या फळाला श्रीफळ म्हणतात? क्या बात है. नारळाला श्रीफळ म्हणतात. अरे नाही, हे उत्तर अत्यंत चुकीचं आहे, असं मी म्हणणार नाहीये. बरोबर आहे, जोरदार टाळ्या. 2-1 अशी गुणसंख्या झालेली आहे. तिसरा प्रश्न आहे, हा जरा माहिती नाही, हा प्रश्न तसा कठीण नाहीये पण सोपा आहे, पण बघूया येतोय की नाही ते. हा, भारताच्या दक्षिणेला असणारी 4 राज्य. भयान शांतता. भारताच्या दक्षिणेला असणारी 4 राज्य. तुम्हाला इथे टाळी वाजवली का आधी? हा. मेघालय. नाही नाही, दक्षिण. महाराष्ट्र. हा, नाही नाही, असं करून तुम्ही एकदम सगळ्याच राज्यांची नावं घ्यायला कोणी सांगायचं नाहीये. हा, ठीक आहे, प्रश्न आपण पास करूया. तुम्हाला येतोय ताई? मला तेलंगणा. हा, कर्नाटका. 1 बरोबर आहे. ठीक आहे, आपण प्रश्न पास करूया. येत नाहीये, कोणाला येते हात वरती करा. हा ताई, तुम्ही सांगा बघ. तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, कर्नाटक. क्या बात आहे, जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि या प्रश्नाचं उत्तर दोघींनाही आलेलं नाहीये. आणि पुढचा प्रश्न अत्यंत सोपा प्रश्न आहे. मला सांगा, 1.5 तास मोठा की 90 मिनिटं मोठी? आधी ह्या ताईने टाळी वाजवलेली आहे. 90 मिनिट. हा, 1.5 तास. क्या बात आहे, व्हेरी गुड व्हेरी गुड उत्तर. आपण आता ह्या ताईंना विचारूया, बघूया. दोघं सेम आहे. 1.5 तास म्हणजे 60 मिनिट आणि 90 मिनिट म्हणजे 1.5 तास आणि इकडे 90 मिनिट, म्हणून सेम आहे ना. कोणीच मोठं नाहीये, दोघं सेमच आहे. उत्तर ह्या ताईंचं बरोबर आहे, असं मी म्हणणार नाहीये. ह्या ताईंचं उत्तर बरोबर आहे. एकदा जोरदार टाळ्या. 3-0 अशी गुणसंख्या आतापर्यंत झालेली आहे. आणि पुढचा प्रश्न असा आहे, शेवटी कर हे शब्द येणारी 3 आडनावं सांगा पटकन. अरे बापरे. हा. देवकर. हा. वारकर. हा. मेहेटकर. मेहेटकर पण नाही, सरनेम आहे. लवकर. नाही, सॉरी, मेहेडकर. मेहेडकर. आहे. मेहेड. हो आहे, नक्की का? हो आम्हाला आपलं आहे, उगीचच तुम्ही, हा. आहे हे. मेहेडकर. हो. आधी कुठली देवकर. कुठली सांगितली? देवकर. देवकर. मेहेडकर. मेहेडकर 2 झाले. सावकर. सावकर कोण आले? हा? सावकर. सावकरे. सावकरे नाही, कर पाहिजे. सावर्णेकर. सावर्णेकर आहे. आहे नाही आहे. नक्की? हो आहे. ठीक आहे, जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि 4-0 अशी गुणसंख्या झालेली आहे. आणि ताईंनी अजून खातं उघडलेलं नाहीये. तुम्हाला तर हे यायलाच पाहिजे, दोघी नाही खरं तर येणारच आहे. योग्य क्रम लावायचे, दही, तूप, लोणी, दूध. आपण एक चान्स या ताईंना देऊया जरा खातं उघडायला. हा, दही, तूप, लोणी, दूध
ह्याचा योग्य क्रम लावा. दूध, थांबा, कोणी सांगायचं नाही. हा दही, हा तूप. 1 मिनिट. हा तुम्ही सांगा. दूध हा. 1 नंबरला, हा 2 दही, तूप, लोणी आणि दूध. 2 नंबरला दही, हा 3 नंबरला लोणी, 4 नंबरला तूप. आणि उत्तर बरोबर आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. क्या बात आहे. आजच्या आपल्या खेळाची हुकमाची राणी आहेत ह्या ताई. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत ताई. खूप खूप अभिनंदन. कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. आणि हा जो कार्यक्रम ज्या आयोजकांनी अगोदर इथं आयोजित केलेला आहे, सर्वप्रथम मी सगळ्या महिला मंडळाच्या वतीने त्यांचे विशेष आभार मानते. आणि खरंच म्हणजे एक फ्री वाटतंय आज आल्यानंतर. आणि बाहेरचं जग, घराची आठवण अजिबात येत नाहीये. आणि विशेष म्हणजे सर तुमचं पण अभिनंदन करते की तुम्ही खूप छान हा कार्यक्रम पण आयोजित करतायत. आणि खरंच सगळं तुमच्या टीमचं मी अभिनंदन करते की हा कार्यक्रम आम्ही सर्वजण नेहमी बघणार आहेत. आणि खरंच खूप छान वाटलं. थँक्यू. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि आता आपण जाणार आहोत आपल्या माहेरच्या आठवणींमध्ये. आणि माहेर म्हटल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, माहेर म्हणजे अत्यंत जिव्हाळ्याचा असा विषय असतो. आणि माहेर म्हटल्यानंतर सगळ्या तायांचे चेहरे जे काय खुलतात, हा आनंद तर असतो चेहऱ्यावरती, पण थोडेसे डोळे पाणावलेले सुद्धा असतात. आणि अर्थातच कारण एकदा सासूरवाशीण झाल्यानंतर, सासरी गेल्यानंतर माहेर कुठेतरी थोडंसं एक परक होऊन जातं. पण त्यासाठी जेव्हा माहेरी येतात सगळ्या, तेव्हा माहेरच्या आठवणींना नक्कीच उजाळा मिळतो. आणि तो उजाळा देण्यासाठी मी प्रत्येक ताईंशी त्यांच्या माहेरच्या आठवणींमध्ये जाणार आहे. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचे. या ताई, तुमचं नाव सांगा. सौ प्राची स्वप्नील सोनवणे. प्राची, माहेर कुठलं तुमचं? माहेर माझं मालेगावचं आहे. मालेगाव. आणि सासर? सासर माझा हातेडचा आहे, जळगाव जिल्ह्यातच आहे. क्या बात आहे. काय माहेरच्या आठवणी सांगशील तू? माझ्या डिलेवरीची ती गोष्ट आहे. तर त्या दिवशी मला सकाळी त्रास होत होता आणि आम्हाला हॉस्पिटलमध्ये जावं लागलं. आम्ही गेलो आणि त्याच्यानंतर मला कळांचा पण त्रास व्हायला लागला. इतका त्रास होत होता आणि मी तो सहन करू शकत नव्हती. पण त्यावेळेस कळा येताना जशी नॉर्मल डिलिव्हरी होते तशी माझी नॉर्मल डिलिव्हरी होत होती. आणि त्यावेळेस अचानक समजलं होतं की आम्हाला वेडे आहेत गर्भाला. म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी करता करता अचानकपणे माझं सिझर करावं लागलं. म्हणजे त्या 15 मिनिटाच्या कालावधीत मला सांगण्यात आलं की ताई तुझं आता नॉर्मल होणं शक्य नाही. आणि त्यावेळेस मला सांगण्यात आलं की तू गर्भ वरती घ्यायचा आहे. मग तो वरती घेतल्यानंतर माझी जी मुलगी झाली ती खूप थकून गेली होती आणि तिने श्वासच घेतला. आणि तेव्हाच्या तेव्हा माझ्या वडिलांनी आणि माझ्या मिस्टरांनी तिला हॉस्पिटलमध्ये गेलं. बाळ जिथे ॲडमिट केले जातात तिथे तिला पोचवलं आणि तिला 14 दिवस तिथे होती. त्याच्यानंतर ती तिकडे, मी इकडच्या हॉस्पिटलमध्ये. मग रोज माझे वडील इकडेही थांबायचे तिकडेही जायचे. आणि अक्षरशः माझ्या डिलेव्हरीच्या वेळेस माझ्या वडिलांच्या पायाला गोळे आले होते. आणि तरीसुद्धा ते प्रत्येक वेळेस माझ्यावर, म्हणजे रात्री 2 वाजता सुद्धा ते माझ्यासोबत तिथे यायचे. आणि त्यानंतर माझ्या मुलीला जेव्हा सोडलं तर त्यानंतर प्रत्येक वेळेस माझी आई त्या बाळाजवळ कंटिन्यू रामरक्षा म्हणायची. कंटिन्यू म्हणजे आईची थांबली रामरक्षा, तिला दम लागला का लगेच वडील माझे सुरू करायचे. आणि ही गोष्ट मी कधीच विसरणार नाही की माझी मुलगी माझ्या हातात कशी आली ते फक्त माझ्या आईवडिलांमुळे आलेली आहे. ताई, तू ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी, हा प्रसंग सांगत होतीस ना, तो खरं तर अगदी खरं सांगतो, हा प्रसंग डोळ्यासमोर उभा राहत होता. आणि मी तुम्हा सगळ्या स्त्री वर्गाला मी खरंच सलाम करतो. कारण बाळणपण म्हणजे खरं तर बाईचा एक दुसरा जन्म असतो. आणि विधात्याने सुद्धा ही दुनिया बनवताना, हे जग बनवताना बाळंत होणं हे स्त्रीच्याच वाटेला दिले. कारण तितकी वेदना एक स्त्रीच सहन करू शकते. आम्ही पुरुष किती असे खंबीर किंवा कठोर वाटत असल्या तरी पण वेदना सहन करण्याची ताकद ही फक्त स्त्रीमध्ये असते. आणि त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना हॅट्स ऑफ. थँक्यू. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. हा प्रसंग तुम्ही आमच्या सगळ्यांबरोबर शेअर केलात. खूप छान. तुम्ही बसू शकता. ताई, तुमचं नाव सांगा. माझं नाव संगीता संतोष नेमाडे. संगीता ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 15 वर्ष कंप्लीट. 15 वर्ष कंप्लीट. हो हो. भाऊजी काय करतात? रिक्षा चालवता. रिक्षा चालवत. क्या बात है. हा, आपली घरचीच रिक्षा आहे. घरचीच आहे. हा, बस ग माग जाऊ, डबल सीट लांब लांब लांब. काय माहेरची आठवण सांगशील? माहेरची आठवण अशी आहे, माझी बहीण ज्या वेळेस
वयाच्या 18व्या वर्षीला लग्नाला आली आणि त्यावेळेस मी 9वीला होती. ती पार्लरमध्ये जायची. अच्छा, लग्न मग- जुळत हा, होतं लग्न मग. जुळत होतं म्हणून ती पार्लरला जायची. हा. मग ती केस कटिंग करून यायची आणि तिचे केस लांब होते. ओके. लांब केस असल्यामुळे काय करायचे, ते कट करून आल्यानंतर मी बघायची ती आता कट करून येते. हा. ती 4-5 घरं असे लांब आहे तशी तिच्या मागं जायची हा. आणि तिच्या केसांना लोंबकून तिच्या मागं यायची. तिची जे सेटिंग आहे ती सेटिंग ठेवायची नाही मी. नाही. घरी आल्यावर प्लस तिला बदलायची. म्हणजे तुम्ही लहान असून तुम्ही हो. तिला बदलायचं. हो. हा. मग आणि सगळे मला केसाला बदलायचे. लोंबकळून यायचात. लोंबकळत यायची कारण लांब होते केस. हा. वडतच आणायचे ते. अच्छा. तर आज मी स्वतः माझं एक ब्युटी सलून आहे. हा. तर मी ज्यावेळेस सेटिंग करते त्यावेळेस एकाही लेडीजला परत झटकू पण देत नाही केसांना. आज मला आठवते माझी बहीण त्यावेळेस मला का बरं शिव्या द्यायची आणि का बरं मारायची. हो सर. तुम्ही केसांना लोंबकळायचं. हो सर. भाऊजींच्या डोक्यावर केस आहेत आता? आहेत ना सर, भरपूर आहे. आहेत, भरपूर आहेत. भरपूर आहे. त्यांच्या नाही लोंबकळल्यात केसांना. केस लांबच नाही सर, लांबच नाहीये. अच्छा, very शॉर्ट good. आहेत. पण मग आता जेव्हा ताई येते समोर किंवा ताईशी बोललो होतं तेव्हा ती आठवते तुमचं हे बोलणं मग होतं? सर्व आठवते सर, कारण सर्वात बदमाश मीच होते आणि प्रत्येकाचा मार मीच खायची आणि माझा मार ती खायची. क्या बात. हे असं अतरंग असलं पाहिजे ना. जे ताई आपण पण असेच आहोत अतरंग. हो सर, तशाच अरे मग पाहिजे काय ना. आयुष्यात मजा नाही केली तर हे असे कांड केले नाही तर काय उपयोग आहे. सर आम्ही लहान होतो त्यावेळेस मंदिरावरती चढायचो. हा, मंदिरावर? हा, मंदिर म्हणजे जास्त उंच नव्हतं, त्याच्या खालती रेती होती. हा. मरी मातेच्या मंदिरावर बसल्यानंतर हा. कोणालाच लोटायची नाही, मी धरायची आणि तिला लोटून द्यायची. रेतीत टाकून हो, द्यायची का? तिच्यामुळे सर मी दोरीनी पण मार खाल्लाय, छत्रीनी पण मार खाल्लाय आणि सगळ्यांचा मार खाल्लाय क्या बात आहे, देव घरामध्ये. बात आहे. भाऊजींची कधी खोड काढतो तुम्ही? मग करते ना सर. करते ना. हा, करते. हा. काय भाऊजींबरोबर काय एखादी खोड केली होती? भाऊजींची खोड म्हणजे ते पण तब्येतला आहे. अच्छा, हा, तब्येतला तब्येतला आहे. त्यांचे आई वडील बसले का मी त्यांच्याजवळ जायची. ते आमच्याकडे एक म्हण होती, लहाने मामा मोठे मामा तबला वाजवता. मी त्यांचे ढेर वाजवायची आणि शिव्या खायची, मार खायची. दुसरी काहीच खोड नव्हती. हा? हो सर. अरे बापरे, क्या बात आहे. व्हेरी गुड. थँक्यू. खूप सुंदर. ताई तू बसू शकते. बाहेरच्या या गोड आठवणीनंतर आता आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि आता आपण सुरू करूया आपला हा मजेशीर खेळ, ज्या खेळाचं नाव आहे संगीत, अभिनय, नृत्य, खुर्ची. खेळाचे नियम आणि अटी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत, तेव्हा वेळ न घालवता सुरू करूया आपला हा खेळ. त्यासाठी म्युझिक प्लीज. संडे मार्केटला माझे मसुलीचा भाव शिकवणार आहे. संडे मार्केटला माझे मसुलीचा भाव शिकवणार आहे. कोल्याची पोर उद्या बाजाराला जाम कॅश गोळा करणार आहे. तू किती विकान भाव किती विसांग ही बार्गेन करणार नाही. संडे मार्केटला माझे मसुलीचा भाव शिकवणार आहे. संडे मार्केटला. हा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. पटकन बसून घ्या. हा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा, आणि आता 3 खुर्च्या मध्ये आहेत. आता 3 खुर्च्या मध्ये आहेत. आणि आता बघूया कुठली ताई पटकवते खुर्ची. आता बघूया कोणती ताई पटकावते खुर्ची. काहीतरी वेगळाच सूर लागतोय. पण त्यासाठी म्युझिक आहे प्लीज. म्युझिक द्या ना. म्युझिक द्या ना. छबीदार छबी मी तोऱ्यात उभी, हजारानं लाईक्स माझं रिपीला. छबीदार छबी मी तोऱ्यात उभी, पोरं माग माग माझं टिपीला. म्हणत्यात हॅलो, करत्यात फॉलो, इन्स्टा ट्विटरला. वर नंबर मागणं थेट. All you boys just get this thing. आली या पोरींची बारी रे, झाली या पोरा बाजारी रे. बघायचे सारी नवी पुढारी नारी रे. ताज सांगतात ऐकायचे हे बघ ना बरं नवं. All you boys just get
हा पटकन. हा पटकन पटकन बिलकुल. आता इथे या साईडला तिथं लवकर इथं. नाही क्या बात आहे. आणि आता एकच खुर्चीमध्ये आहेत आणि ताया आहेत 3. बघूया कुठली ताई पटकवते खुर्ची, कोणाचं नशीब जोरदार आहे बघूया. क्या बात आहे. पण त्यासाठी म्युझिक प्लीज. शिंगापूरचं कौतुक नाही मला कौतुक नाही शिमल्याचं इमल्याहूनही भारी आहे घरट जागू मैनेचं आमच्या फांदीवर मस्त चाललंय आमच्या फांदीवर मस्त चाललंय आमच्या फांदीवर मस्त चाललंय आमचं. आमच्या फांदीवर मस्त चाललंय आमच्या फांदीवर मस्त चाललंय हा. अरे बापरे. हा व्हेरी गुड. लवकर यप्पा आता. हा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि संगीत अभिनय नृत्य खुर्चीमध्ये ज्या ताई विजेत्या झालेल्या आहेत त्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि आता सुरू करूया आपला हा चुकबुल द्यावी घ्यावी भाग. या भागात अर्थातच आपण अबोला दूर करण्याचा प्रयत्न करत असतो. आज सुद्धा आपल्या तायांमध्ये एक ताई अशी आहे की तिचा सुद्धा कुणाबरोबर तरी अबोला आहे. तो अबोला कोणाबरोबर आहे ते आपण त्या ताईंकडूनच जाणून घेऊया. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचे. या ताई, तुमचं नाव सांगा. पल्लवी नरेंद्र अहिरराव. पल्लवी ताई, माहेर कुठलं? माहेर चोपड्याचं आहे, सासर चाळीसगावचं आहे, राहायला भडगावला राहतोय. बरं, कोणाबरोबर हा अबोला आहे आणि किती वर्ष आहे? अबोला माझ्या माहेरकडनंच आहे. अबोला असं आहे की मी लव्ह मॅरेज केलं आहे आणि मला अबोला 12 वर्षापासून आहे. माझी एक विनंती माझ्या माहेरच्या लोकांना की माझी जी चूक झाली ती मी मान्य करते, पण मी जी चूक केली ती वाईट नाही आहे. तर माझ्याशी तुम्ही बोलावं, मला ॲक्सेप्ट करावं आणि माझ्यापर्यंत यावं ही माझी इच्छा आहे. मी तुमची माफी मागते. मी माझ्या आई वडिलांना, मामा मावशी आत्या जे सर्व आहेत त्यांना मी त्रास दिला. मी त्यांची मनापासून खूप 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 माफी मागते. त्यांनी मोठं मनाने मला माफ करावं आणि मला ॲक्सेप्ट करावं. मला असं वाटतं की त्यांनी माझ्यापर्यंत यावं आणि मीही त्यांच्या घरापर्यंत जावं. हा माझा 12 वर्षाचा अबोला आहे, तो त्यांनी दूर करावा ही माझी खूप विनंती आहे त्यांना. बस माझं हे एकच म्हणणं आहे की त्यांनी मला जवळ घेऊन, एकदा तरी जवळ घेऊन म्हणावं की आम्ही तुला माफ केलं म्हणून. बस हेच माझी इच्छा. ताई, या 12 वर्षात तुम्ही स्वतःहून प्रयत्न केलात त्यांच्याशी बोलण्याचा कधी? हो सर, मी खूप प्रयत्न केला, पण त्यांनी कधी मला ॲक्सेप्ट करण्याचा प्रयत्नच नाही केला. त्यांनी डायरेक्ट सांगून दिलं मला की तू आमच्यासाठी मरून गेली आहेस. ताई, तू ज्या आपुलकीने किंवा ज्या हक्काने तू इथे ही मनातली गोष्ट बोलून दाखवलीस, नक्कीच तुझं हे जे म्हणणं आहे ते तुमच्या माहेरच्या लोकांपर्यंत नक्कीच पोहोचेल आणि त्यांनासुद्धा काही गोष्टी कदाचित समजून येतील. कारण मलासुद्धा तुमच्या वतीने मी खरंच त्यांना सांगेन की ठीक आहे, 12 वर्षापूर्वी ताईने तिच्या आयुष्याचा निर्णय घेतला, तर मला असं वाटतं की तुम्ही मोठ्या मनाने माफ करावं. तुमचं रागवणं साहजिकच आहे, कारण अपेक्षा आपल्याच माणसांकडनं असतात आणि तुम्ही तिला लहानाचं मोठं केलं म्हटल्यानंतर तुमची अपेक्षा नक्कीच असणार आहे. पण प्रत्येक व्यक्तीला तिच्या आयुष्याचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे आणि तिने तो घेतलेला आहे आणि तो चुकीचा नाही आहे असं त्या म्हणतायत. आणि आज त्याचे 12 वर्ष झाले असतं त्याच्या संसारात इतक्या सुखाने नांदतायत, तर तुम्हीसुद्धा आता मोठ्या मनाने माफ केलं पाहिजे, कारण तुम्ही मोठे आहात. ताई, मला खात्री आहे की ते नक्कीच तुम्हाला माफ करतील आणि हा अबोला लवकरात लवकर दूर होईल आणि ते तुम्हाला भेटायला येतील. आणि तू अजिबात काळजी करू नकोस. तुझं माहेर जरी ते असलं तरी सुद्धा हे सुद्धा तुझं हक्काचं माहेर आहे. त्याच्यामुळे तू माहेरी आलेस म्हटल्यानंतर मी तुला असंच जाऊ देणार नाही. तुझी ओटी भरली जाणार आहे आणि त्यासाठी मी आईंना विनंती करतो की आई तुम्ही इथे यायचे आणि ताईंची ओटी भरायची. संसारात रमले मी तरी माहेर आठवते, मनाला पाखरा संग ओटी भराया पाठवते.
सोहळा सख्यांचा म्हणजे एक माहेर तुम्हा सगळ्यांच्या हक्काचे, जिथे पुरवले जातात लाड सारे ताई माई अक्काचे, जिथे नसते आम्हाला घाई सकाळी लवकर उठायची, इथे असते मात्र चंगळ मनासारखं बागडायची. पण आता परतीची वेळ आली घेऊन शिदोरी 4 क्षणांची, पुन्हा आम्ही सज्ज होतो पेला या जबाबदारी सासरची. आणि अर्थातच आपला आता परतीची वेळ आलेली आहे. या भागापुरता आपल्याला थांबावं लागणार आहे, कारण वेळ झालेली आहे संध्याकाळची. अर्थातच दिवे लावायची वेळ झालेली आहे आणि सन मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिका सुद्धा पाहण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी, माझा नमस्कार सर्व देवांपाशी. भेटूया पुढच्या भागात. अशी धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा